नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण आई वडिलांचं प्रेम ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक अनाथ मुलगी असते। लहानपणापासूनच अनाथ आश्रममध्ये लहानाची मोठी होते। तिला आई वडिलांचे प्रेम कधीच मिळत नाही। ती नेहमी आई वडिलांच्या प्रेमासाठी झुरत असते। तिला नेहमी वाटायचं की माझे जर आई बाबा असते तर किती बरं झालं असतं। आई बाबांच्या सोबत खूप खेळले असते, मज्जा मस्ती केली असती, त्यांच्यासोबत सुखाचे 2 घास जेवले असते, त्यांच्या खुशीत झोपले असते असं तिला खूप वाटायचं। ती नेहमी स्वप्नात आई बाबांना इमॅजिन करायची। तिला कोणीसुद्धा आई बाबांच्या विरोधात बोललं तर ते तिला आवडत नव्हतं। ती सगळ्यांना नेहमी आई वडिलांचे महत्त्व काय, आई वडील आपल्या आयुष्यात असल्याने काय काय घडतं आणि काय काय नाही हे समजून सांगायची। ती वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसांची आपल्या आई वडील असल्यासारखी त्यांची काळजी घ्यायची। त्यांच्यामध्ये ती आई बाबांचं प्रेम शोधायची। एक दिवस अनाथ आश्रमामधल्या मुलांचा छोटासा प्रोग्राम असतो, तेव्हा त्या प्रोग्रामची सगळी तयारी ती करते। त्या प्रोग्रामसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका मोठ्या श्रीमंत घरातला मुलगा येतो। तो सुद्धा तिच्यासारखाच असतो। त्याला सुद्धा सगळ्यांची काळजी घ्यायला खूप आवडायची। प्रोग्राम सुरू होतो तेव्हा एक आजी पाय घसरून पडणार, तेवढ्यात दोघे सुद्धा जाऊन तिला सावरतात आणि त्या आजीला पडण्यापासून वाचवतात। तेव्हा ती आजी दोघांना सुद्धा आशीर्वाद देते आणि बोलते की तुम्ही दोघे पण सुखाचा संसार करा। तेव्हा दोघे पण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात। दोघे पण एकमेकांसाठी खूप अनोळखी होते, एकमेकांना ओळखत सुद्धा नसतात। आजीने दिलेला आशीर्वाद ऐकून दोघे सुद्धा गप्पच बसतात, पुढे काहीच बोलत नाहीत। संपूर्ण प्रोग्राम अगदी व्यवस्थित पार पडतो। प्रोग्राम संपल्यावर तो तिला भेटतो आणि सॉरी बोलतो। तेव्हा ती बोलते की तुम्ही कशाला सॉरी बोलताय, आजीने चुकून आपल्या दोघांना असा आशीर्वाद दिला आहे। त्यानंतर तो घरी जातो, पण संपूर्ण रात्रभर त्याला झोपच लागत नाही। पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर तिचा चेहरा येत असतो। सकाळी लवकरच तो त्या अनाथ आश्रममध्ये जातो आणि तिला तिथे भेटतो। तेव्हा ती त्याला बोलते की तुम्ही आणि एवढ्या लवकर इथे कसे काय आलात, काही काम आहे का? तेव्हा तो बोलतो की काही काम नाही, असंच सगळ्यांना भेटायला आलो होतो। मला सुद्धा आजी आजोबांची सेवा करायला खूप आवडते। त्या दिवशी त्या दोघांमध्ये खूप छान मैत्री होते। संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवतात, सगळ्यांची सेवा करण्यात, सगळ्यांसोबत मज्जा मस्ती करण्यात। त्या दिवसानंतर तो वरचीवर त्या आश्रममध्ये जाऊ लागला होता। एक दिवस त्याच्या घरचे सगळेजण आश्रममध्ये भेट देण्यासाठी येतात। तेव्हा तिचा स्वभाव त्यांच्या घरच्यांना खूप आवडतो। तेव्हा त्याचे आई वडील तिला आपली सून होणार का म्हणून विचारतात। ती पहिल्यांदा खूप गोंधळते, तिला काय बोलावे हे समजतच नाही। त्यावेळेस आश्रममध्ये राहणारे सगळे तिला लग्नासाठी तयार करतात, चांगला मुहूर्त काढतात आणि त्या मुहूर्तावर त्या दोघांचे सुद्धा लग्न होतं। आई वडिलांच्या रूपामध्ये तिला खूप चांगले सासू-सासरे मिळतात। नेहमी तिच्यासोबत तिच्या पाठीशी खंबीर राहणारा तिला नवरा मिळतो। भावाच्या रूपात तिला खूप चांगला धीर मिळतो। ती सुद्धा काही दिवसातच सगळ्यांची मनं जिंकते। लहानपणापासूनच अनाथ जरी वाटली असली तरी सुद्धा लग्नानंतर तिला संपूर्ण कुटुंब मिळतं। सगळेजण तिच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि अशा प्रकारे तिला स्वतःचं असं कुटुंब मिळतं। म्हणतात ना, जसं आपलं कर्म असतं तसं आपल्याला फळ मिळतं। ती नेहमीच सगळ्यांशी चांगलं वागत होती, त्यामुळे ती लहानपणापासून जरी एकटी अनाथ जरी राहिली असली तरी सुद्धा पुढे जाऊन तिच्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि तिला एक सफळ संपूर्ण असं कुटुंब मिळतं। आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।